नमस्कार सर्वांना. तर आपण बघत आहोत भाषा विकास आणि भाषा विकास यावर आधारित आपण जवळपास 4 भाग बघितले. आजही आपण भाषा विकास मध्येच बघणार आहोत. त्यात आपण पुढे बघणार आहोत काही लेखक आहेत. मराठीतलं जे पहिलं असतं ते काय आहे या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. कालचा व्हिडिओ रेकॉर्डेड आपण अपलोड केलेला नाहीये. काल ते अपलोड होत नव्हता, तो आज होऊन जाईल. परंतु आज मात्र आपण भाषा विकास यातलं 5वा भाग या ठिकाणी बघणार आहोत. कितवा? 5वा भाग. काल आपण जी माहिती बघितली होती त्याच्या समोर आता आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. तर काल आपलं पण झालं होतं बघा, कुठ पण झालं होतं आपलं, अक्षर वगैरे झालं होतं, ठीक आहे, शब्द झालं होतं, वाक्य झालं होतं, त्यानंतर विलोमपद, परिच्छेद, व्याकरण इथपर्यंत झालं होतं. त्यानंतर मराठी काही महत्वाची पुस्तके हे झालं होतं आपलं. आता आपण बघूयात मराठीतील काही आद्य ग्रंथ संपदा. आता मराठी विषय म्हणलं तर मराठी विषया संदर्भामध्ये आपल्याला बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हे आपल्याला बघायला मिळतात की कोणी कोणता ग्रंथ लिहिला, त्याचे लेखक कोण आहे, अशा संदर्भातले प्रश्न असतात. आणि यावेळेस मी जे तुम्हाला 5-6 पोलीस भरती यूट्यूबला जे घेतल्या होत्या त्याच्यातही आपल्याला 2-4 प्रश्न असे बघायला मिळाले होते, ते याच्यातलेच होते. तर ते आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. आणि आज हे झाल्यानंतर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण जेवढं काही शिकवलं त्यावर आधारित काही प्रश्न उत्तर मी तयार करणार आहे उद्या, आणि मग त्यावर आपण त्या ठिकाणी प्रश्नावर डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर बघा आता मराठीतील काही आद्य ग्रंथ संपदा या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. आवाज येतोय का? आवाज येतोय सांगा एकदा, हो, यस, नो, आवाज. बघा, तर या ठिकाणी मराठीतील काही आद्य ग्रंथ संपदा. आता विवेक सिंधू नावाचा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ कोणी लिहिला असा प्रश्न आपल्याला बऱ्याचदा बघायला भेटतो. आणि हा प्रश्न मला असं वाटतं जालना का आपण बघितलं होतं बघा, हिंगोलीची जी प्रश्नपत्रिका बघितली होती आपण, त्याच्यामध्ये याच्यावर विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला असं आपल्याला विचारलं होतं. मग कोणी लिहिलाय बघा, तो लिहिलेला आहे कोणी, तर या ठिकाणी मुकुंदराज यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि मग या ठिकाणी याचं उत्तर काय येतं आपलं, तर मुकुंदराज येतं. काय येतं? मुकुंदराज येतं. ठीक आहे. आणि मग विवेक सिंधू हा जो ग्रंथ आहे हा प्राचीनतम ग्रंथ आहे, म्हणजे सगळ्यात प्राचीन ग्रंथ हा या ठिकाणी सांगितला जातो. तो म्हणजे कोणता? तर विवेक सिंधू. मग तुम्हाला असा जर प्रश्न विचारला सर्वात प्राचीन ग्रंथ कोणता आहे, तर सर्वात प्राचीन ग्रंथ कोणता आहे, तर विवेक सिंधू आहे. कोणता आहे? विवेक सिंधू आहे. ठीक आहे. आवाज येतोय का राणी मॅडम? आवाज येतोय ना? यस, ओके. तर बघा या ठिकाणी हे जो आहे ग्रंथ, तर हा प्राचीनतम ग्रंथ आहे. आणि मराठी वाङ्मयातील पहाटचा शुक्र तारा, ठीक आहे, पहाटेचा शुक्र तारा म्हणून या ठिकाणी मुकुंदराज यांच्याकडे पाहिल्या जातं. मग जर तुम्हाला विचारलं मराठी वाङ्मयातील पहाटचे शुक्रतारा म्हणून कोणास उल्लेख केला जातो, याचं उत्तर काय येईल या ठिकाणी? मुकुंदराज हे उत्तर आपल्या या ठिकाणी येईल. त्यानंतर बघा खाली बघा लीळा चरित्र. आता या लीळा चरित्र सुद्धा आपल्याला बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे की लीळा चरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला, तर हा ग्रंथ आपल्या ठिकाणी दिसतो आहे माई भट्ट. कोणी लिहिला आहे, तर या ठिकाणी माई भट्ट यांनी लिहिलेला आहे. आणि लीळा चरित्र बद्दल सांगायचं म्हणलं तर मराठीतील आद्य ग्रंथ संपदा आहे. काय? तर मराठीमधला तो आद्य ग्रंथ म्हणून या ठिकाणी त्याचा सांगितला जातो. हा कोणता आहे? प्राचीनतम ग्रंथ आहे. आणि हा कोणता आहे? आद्य ग्रंथ या ठिकाणी आहे. आणि पहिले गद्य चरित्र म्हणून सुद्धा या ठिकाणी याचा उल्लेख केला जातो. तर हे दोनही प्रश्न खूप महत्वाचे आहे, परीक्षेमध्ये बऱ्याचदा आलेला आहे. या दोन्हींचा अभ्यास आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. विवेक सिंधू म्हणलं तर मुकुंदराज लक्षात ठेवायचं, आणि लीळा चरित्र म्हणलं तर काय लक्षात ठेवायचं? माई भट्ट. या दोन्हीवर सतत आलटून पालटून प्रश्न येत असतात. त्यानंतर बघा पुढे बघूयात, पुढचा आहे पंचवार्तिक. आता पंचवार्तिक हा ग्रंथ कोणी लिहिला, तर पंचवार्तिक हा ग्रंथ भीष्माचार्य यांनी लिहिला आहे. आणि मराठी व्याकरणावरील चर्चा याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. बघा काय दिलेली आहे, तर ठीक आहे, काय दिलेलं आहे? मराठी व्याकरणावरील चर्चा हा आपल्याला कशात पाहायला भेटतं? पंचवार्तिक या ग्रंथामध्ये बघायला भेटतं. आणि या ठिकाणी बघा महानुभाव पंथातील हे पंडित होते. कोण? तर हे भीष्माचार्य. महानुभाव पंथ जे आहेत तर त्या महानुभाव पंथामधले
हे काय होते, ते एक पंडित होते. कोण? तर भीष्माचार्य. हे आपल्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर पंचवार्तिक ग्रंथ कोणी लिहिला? तर भीष्माचार्याने लिहिला. हे आपलं सरळ सरळ सोपं सांगता येईल. त्यानंतर बघा दृष्टांत पाठ हा एक ग्रंथ आहे आणखी जुन्या काळातला. दृष्टांत पाठ कोणी लिहिला आहे? तर केशवदेव व्यास. कोणी लिहिला आहे? केशवदेव व्यास यांनी हा ग्रंथ या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यानंतर भावार्थ दीपिका, त्यालाच आपण ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या तीनही शब्दा संदर्भात आपला अभ्यास हा परिपूर्ण असणं आवश्यक आहे. परिपूर्ण असणं म्हणजेच काय? तर भावार्थ दीपिका कोणी लिहिलं असा प्रश्न आतापर्यंत कमीत कमी 100 वेळेस विचारला गेला असेल वेगवेगळ्या परीक्षांमध्ये. तर कोणी लिहिलं? भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी असेल, अमृतानुभव असेल, हे आहे संत ज्ञानेश्वर. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर हे या ठिकाणी आपण बघितलं प्राचीनतम या संदर्भातलं. आता बघा या ठिकाणी बघूयात पुढची माहिती. पुढची माहिती काय बघा या ठिकाणी. तर आपल्याला दिसतंय मराठीतील पंडित कवी. काय आहे? मराठीतील पंडित कवी. आता मराठीमध्ये जे कवी आहेत ज्यांना पंडित म्हणून सांगितलं गेलं, पंडित कवी म्हणून सांगितलं गेलं, त्यांच्याविषयी आपल्या या ठिकाणी बघायचं आहे. बघा सगळ्यात पहिले कोण आहे? या ठिकाणी दिसतंय बघा आपल्याला मुक्तेश्वर. कोण आहे? मुक्तेश्वर. हे पंडित या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. तर त्यांचे काय काय ग्रंथ आहेत तर त्या ग्रंथावर आपण प्रश्न विचारू शकतो. मग काय बघा, श्लोकबद्ध रामायण, मुक्तेश्वरी, महाभारत, 5 पर्व महाभारत, एकनाथ चरित्र आणि मूर्खांची लक्षणे. म्हणजे इतक्या मोठे ग्रंथ यांनी लिहिलेले आहेत. तर याच्यामध्ये 5 पर्व महाभारत याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि एकनाथ चरित्र हे सुद्धा कोण लिहिलं आहे? तर मुक्तेश्वर यांनी दाखवलेलं आहे. हे दोन याच्यामध्ये प्रामुख्याने लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचं बघू या ठिकाणी वामन पंडित. काय आहे? वामन पंडित आहे. आता वामन पंडित जे पंडित होते तर यांनी काय काय बघा, निग सागर, गीतेवरील समश्लोकी टीका, यथार्थ दीपिका, राजयोग, सिद्धांत विजय आणि तत्वमाला हे या ठिकाणी त्यांचे ग्रंथ आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. कवी या ठिकाणी त्या संदर्भातले आहेत. तर याच्यामध्ये यथार्थ दीपिका याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. मी जे गोल करतोय बघा या ठिकाणी गोलच करतो असं या ठिकाणी. ठीक आहे. ज्याला गोल केलं आहे त्याच्यावरती मला परीक्षेमध्ये प्रश्न विचारून झालेले आहेत. त्यानंतर बघा सामराज म्हणून एक पंडित होते. तर त्यांनी काय बघा, रुक्मिणी हरण व मुदगला ख्यान अश्वमेध याच्यावर आपल्याला या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी लिखाण दिसतं. तर या ठिकाणी रुक्मिणी हरण हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा नागेश हे जे पंडित होते त्यांचे काय काय, सीता स्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर, चंद्रावली वर्णन, शारदा विनोद आणि रस मांजरी. तर याच्यामध्ये रस मांजरी याच्यावर STI PSI असिस्टंट याच्यावर प्रश्न विचारला गेला आहे. आणि सीता स्वयंवर आणि रुक्मिणी स्वयंवर हे दोन शब्द आपण बऱ्याच वेळेस आपल्या कानावर ऐकतो. हे दोन शब्द आपल्या या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर बघा रघुनाथ पंडित. आता रघुनाथ पंडित जे आहे यांचं अतिशय महत्वाचं नल दमयंती स्वयंवर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारला. नल दमयंती स्वयंवर आहे कोणी लिहिलं? तर रघुनाथ पंडित यांनी लिहिलं आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा श्रीधर आहे. श्रीधर तर यांचं काय, हरिविजय आहे, श्रीराम विजय आहे, पांडव प्रताप आहे, शिव लीलामृत राम विजय, त्यानंतर मल्हारी विजय आणि श्री पंढरी महात्म्य. तर एवढे यांचे या ठिकाणी प्रसिद्ध असे त्यांचं लेखन आहे. हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला पांडव प्रताप हे प्रामुख्याने लक्षात ठेवायचं आहे. आणि एक मल्हारी विजय हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि बाकीच लक्षात ठेवायचं असं नाही बरं का, परंतु हे जे मी गोल केलं आहे याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. आता मोरोपंत. आता मोरोपंत यांच्यावर सुद्धा आपल्या दरवेळेस केकावली जे बघा केकावली. तर या ठिकाणी केकावली इथं बघा केकावली. आता हे जे केकावली आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे. खाली कटतंय थोडस बरं केकावली. त्यानंतर काय बघा या ठिकाणी दिग्विजय आहे इत्यादी. त्यानंतर मोरोपंती रामायणे, हरिवंश आणि मोरोपंती महाभारत. तर याच्यामध्ये एक महत्वाचं म्हणजे ते आहे केकावली. केकावली हे लक्षात ठेवायचं आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. केकावली कोणी? तर मोरोपंत यांची आहे. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा पुढचं बघूया. आता पुढच्या पेजवर काय आहे तर प्रमुख संत कवी व त्यांचे साहित्य. म्हणजे जे आपले कोण होते संत म्हणून जे आपण सांगतो त्यांच्याविषयी आणि त्यांनी काय साहित्य या ठिकाणी दाखवलं ते आपण बघतो आहोत.
तर बघा संत ज्ञानेश्वर, आता संत ज्ञानेश्वर जर म्हटलं तर त्यांचं काय काय बघा, आपण अगोदर बघितलंच आहे, पण बघा या ठिकाणी भावार्थ दीपिका, त्यालाच ज्ञानेश्वरी असं म्हटलं गेलं आहे, ठीक आहे, ज्ञानेश्वरी. त्यानंतर अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, त्यानंतर हरिपाठाचे अभंग आणि श्री ज्ञानदेवी अमृतानुभव, हे जवळपास सगळेच या असे त्यांचे काय आहेत, साहित्य आहे, असे त्यांचे ग्रंथ आहे. या सगळ्यांवर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहे. याच्यामध्ये हरिपाठाचे अभंग आहे, भावार्थ दीपिका आहे, त्यानंतर अमृतानुभव आहे, चांगदेव पासष्टी आहे. या सगळ्याच ग्रंथावर त्यांचे प्रश्न विचारून झालेले आहे परीक्षकांचे, म्हणून हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर संत नामदेवाचे काय असते, नामदेव गाथा असते, याच्यावर याच पोलीस भरतीमध्ये सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर बघा संत एकनाथ, भावार्थ रामायण, चतुश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, रुक्मणी स्वयंवर, आनंद लहरी, आनंदानुभव भारुडे व गवळणी आणि विठ्ठलाची आरती. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक लक्षात काय ठेवायचे, प्रामुख्याने भावार्थ रामायण, रामायण पण भावार्थ रामायण असं जेव्हा म्हणलं तेव्हा ते लक्षात ठेवायचंय. त्यानंतर एकनाथी जे आहे, एकनाथी भागवत हे लक्षात ठेवायचं आहे. आणि बघा रुक्मणी स्वयंवर हे या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. तर हे आहेत संत तुकाराम महाराजांचं काय, अभंग गाथा. आता हे शब्द आपल्या बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे की अभंग गाथा कोणी लिहिली आहे. अभंग गाथा लिहिली आहे संत तुकाराम महाराजांनी लिहिली आहे. किंवा उलट विचारतात तुकाराम महाराज यांचं खालीलपैकी लेखन कोणतं आहे, मग तुम्हाला काय करते, भावार्थ दीपिका देतात, अभंग गाथा देतात, रुक्मणी स्वयंवर देतात, ग्रामगीता देतात, असं काही देतील आणि मग आपल्याला ते ओळखायचं असतं, हे आपल्या सगळ्याला माहित आहे. त्यानंतर बघा संत रामदास, आता संत रामदास जे आहे त्यांचं काय, प्रसिद्ध असं दासबोध, याच्यावर बराचदा प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि मनाचे श्लोक हे कोणी लिहिले आहे, तर हे संत रामदास यांनी लिहिलं आहे. म्हणून दासबोध आणि मनाचे श्लोक या दोन गोष्टी मला लक्षात ठेवायच्या आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा आसाराम रामायण वगैरे, ठीक आहे. करुणाष्टकी म्हणून विचारले परीक्षेमध्ये, करुणाष्टकी सुद्धा विचारले, ठीक आहे. करुणाष्टकी कोणाची आहे, मग संत रामदास यांची आहे. त्यानंतर बघा संत तुकडोजी महाराज, संत तुकडोजी महाराज यांचं काय, ग्रामगीता आहे, आदेश रचना आहे, राष्ट्रीय भजनावली आहे, अनुभव सागर आहे आणि भजनावली आहे. परंतु याच्या सगळ्यात महत्वाचा असा ग्रंथ ग्रामगीता, याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारून झाला आहे की ग्रामगीता याचं लेखन कोणी केलं आहे, तर संत तुकडोजी महाराजांनी केलं आहे. किंवा उलट विचारता संत तुकडोजी महाराजांचं काय लेखन आहे, तर काय आहे, ग्रामगीता. हे आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात ठेवायचं आहे. हे होते प्रमुख संत कवी व त्यांचं साहित्य. आता बघूयात पुढं महानुभाव पंथाचे 7 ग्रंथ, महानुभाव पंथाचे 7 ग्रंथ. मग आता महानुभाव पंथ जे होता एक पंथ, तर त्यांचे 7 ग्रंथ आहे बघा. याच्यावर एक दोनदा प्रश्न विचारून झालेले आहेत बघा. शिशुपाल वध हा जो ग्रंथ आहे, तर याचे लेखक कोण आहेत, याचे लेखक जे आहेत तर लेखक कोण आहेत, भास्कर भट्ट बोरीकर. कोण आहे, भास्कर भट्ट बोरीकर. एकादश ग्रंथ काय आहे, एकादश ग्रंथ कोण आहे, कवी या ठिकाणी भास्कर भट आहे. इथं बोरीकर, इथं काय फक्त भास्कर भट दिला आहे. वस्त्रहरण याचे कोण आहे, दामोदर पंडित, ठीक आहे. वस्त्रहरण हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारून झालेलं आहे. वस्त्रहरण याचे लेखक कोण आहे, या ग्रंथाचे दामोदर पंडित आहे. याच्यावर आपल्याला विचार, हे पण विचारलं बघा. रुक्मणी स्वयंवर, रुक्मणी स्वयंवर याच्यावर प्रश्न विचारला आहे, कोण आहे मग, नरेंद्र कवी. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ज्ञानबोध विश्वनाथ बाळापूरकर, कोण आहे, विश्वनाथ बाळापूरकर. सह्याद्री वर्णन कोण आहे, खळोव्यास, कोण आहे, खळोव्यास. आणि ऋगदी पुरवर्णन, ठीक आहे, ऋद्वी पुरवर्णन. तर ऋग्वेदातलं जे आहे रुद, ऋदधी पुरवर्णन कोणाचं आहे, नारोव्यास यांचं ते या ठिकाणी आहे. हे 7 ग्रंथ आहे. 7 ग्रंथ या ठिकाणी आपले त्याचे लेखक या ठिकाणी आपण बघितले. आता बघूयात पुढचं. त्याच्यामध्ये बघा मराठीतील विशेष. आता मात्र या ठिकाणी मराठीमध्ये जे विशेष आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता या ठिकाणी बघा दिसतंय ना सगळ्यांना, बघा मराठीतील विशेष काय बघा. आता मराठी भाषेचे पाणिनी, मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात. आता याच्यावर तर मी म्हणतो कमीत कमी आतापर्यंत 50, 60, 70 वेळेस प्रश्न विचारला असेल की मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात. तर मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हणतात. कोणाला म्हणतात, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हणतात. या ठिकाणी
हे तरखेडकर झालं, पण हे काय शब्द या ठिकाणी तरखडकर. ठीक आहे, काय आहे तरखडकर, हा असा तरखडकर आहे. तर या ठिकाणी ते लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि त्यांना पाणिनी उपाधी कशी भेटली तर त्याच्याविषयी आपण सुद्धा बघितलं की जे संस्कृत मध्ये सर्वश्रेष्ठ व्याकरणकार होते तसं मराठीमध्ये सर्वश्रेष्ठ व्याकरणकार होते तर कोण होते तर दादोबा पांडुरंग तरखडकर होते. म्हणून त्यांना काय म्हणलेलं आहे पाणिनी म्हणलेलं आहे. आणि मग पाणिनी चंद्रगुप्त मौर्य यांच्या कालखंडामध्ये संस्कृत व्याकरणकार होते आणि ते सर्वश्रेष्ठ होते. आणि मग तेच मराठीमध्ये कोण आहे तर दादोबा पांडुरंग तरखडकर आहे. म्हणून त्यांची उपाधी कोणाला दिली या ठिकाणी तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना दिलेली आहे. ठीक आहे. मराठी भाषेचे जॉन्सन याच्यावर प्रश्न विचारला आहे. कोण आहे चिपळूणकर, कृष्णशास्त्री चिपळूणकर आहे. हे आपल्याला प्रश्न विचारला आहे. मराठी भाषेत शिवाजी कोणाला म्हणलं जातं तर या ठिकाणी कृष्णशास्त्री हे कोण आहे या ठिकाणी तर विष्णू शास्त्री चिपळूणकर. कोण आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत. त्यानंतर बघा मराठी भाषेचे निबंध मालाकार कोण आहेत. मराठी भाषेचे निबंध मालाकार कोण आहेत तर विष्णू शास्त्री चिपळूणकरच आहेत. त्यानंतर या ठिकाणी मराठी भाषेचे नाट्य छटाकार, मराठी भाषेचे नाट्य छटाकार म्हणजे नाटकाचे छटा दाखवण्यामध्ये प्रसिद्ध होते ते कोण होते नामू गुप्ते, नारायण गुप्ते हे होते. त्यानंतर मराठी पत्रकारितेचे जनक, मराठी पत्रकारितेचे जनक कोण आहेत तर बाळशास्त्री जांभेकर. म्हणजे बघा आपण जर बघितलं ना तर बाळशास्त्री जांभेकर असतील. त्यानंतर या ठिकाणी मराठी भाषेत शिवाजी कोणाला म्हणतात तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. म्हणजे हे जे मी टप्पे केलेत ना या ठिकाणी बघा याच्यावर तुम्हाला प्रश्न आलेले म्हणजे आलेले बघा. हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. मराठी अभ्यास करायचं म्हणलं तुम्हाला शब्द लक्षात ठेवावेच लागणार आहे. मराठी भाषेत निबंधकार कोण आहे तर विष्णू शास्त्री चिपळूणकर आहे. आधुनिक मराठी कथेचे जनक कोण आहे. आधुनिक मराठी कथेचे कशाच म्हणतो बघा, इथं कथा आहे, इथं नाटक आहे, इथं पत्रकारिता आहे, इथं निबंध आहे. ठीक आहे, म्हणजे शब्द बी अलग अलग आहेत. शब्द इथं काय निबंधकार म्हणलं तर कोण आलं चिपळूणकर आलं. नाट्य छटाकार म्हणत कोण आलं गुप्ते आले. ठीक आहे, पत्रकारितेचे जनक म्हणलं तर कोण आलं बाळशास्त्री जांभेकर आले. ठीक आहे. त्यानंतर बघा आधुनिक मराठी कथेचे, आता आधुनिक मराठी कथेचे जनक म्हणलं तर कोण सांगायचं आहे गंगाधर गाडगीळ. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर बघा आधुनिक मराठी कादंबरीचे जनक, आता इथं काय इथं कथा आहे, इथं काय कादंबरी, शब्द वेगळे कथा कादंबरी. म्हणजे कादंबरी जनक कोण आहे हना आपटे. ठीक आहे, तर हरिनारायण आपटे हे आहेत. हे आपल्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण आहे तर केशवसूत आहे. ठीक आहे, त्यानंतर आधुनिक मराठी नवकाव्याचे जनक कोण आहे बासी मर्ढेकर हे आहेत. मराठी विडंबन, आता हे विडंबन काय भानगड आहे तर हास्यास्पद ज्या शैली दाखवली असते आपल्याला तर वेगवेगळ्या ढंगाचे चित्र वगैरे दाखवून विडंबन तयार करायचं म्हणजे हसवायचं. तर मराठी विडंबन काव्याचे जनक कोण आहे प्र के अत्रे. हे कोण आहे प्र के अत्रे. ते आणे झालं, ते आणे नाही तर कोण आहे तर प्र के अत्रे आहेत. आधुनिक मराठी कवितेच्या जननी, आता काय म्हणले आधुनिक मराठी कवितेच्या जननी हे कोण आहेत सावित्रीबाई फुले. तर याच्यावर सुद्धा परीक्षेमध्ये आत्ताच याच पोलीस भरतीला तालुका सॉरी जिल्हा मला लक्षात नाहीये याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलाय कोण आहे तर आधुनिक मराठी कवितेच्या जननी कोणाला म्हणतात सावित्रीबाई फुले यांना म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे. आधुनिक मराठी गद्याचे जनक, आता गद्य आणि पद्य माहिती आपलं. पद्य म्हणजे काय असतं कविता आणि गद्य म्हणजे काय असतं जे दिलेले धडे असतात ते असतात. मग या ठिकाणी गद्याचे जनक कोण आहे या ठिकाणी विष्णू शास्त्री चिपळूणकर आहे. अशा या ठिकाणी जे काही एकमेव आहे ते या ठिकाणी आपण बघतो आहोत. तर हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला आता बघूयात पुढं काय आहे. तर मराठीतील प्रथम, आता काय या ठिकाणी मराठीतील प्रथम, आता मराठी म्हणजे काय प्रथम घडलेलं आहे त्याच्या संदर्भातले या ठिकाणी प्रश्न आहेत. ते प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत. मराठीतील प्रथम काय बघा, मराठीतील पहिले वृत्तपत्र, मराठीतील पहिले वृत्तपत्र. एक मिनिट काय बघा कमेंट्स थोडी इकडे करतो मी. ओके थँक्यू. समानार्थी शब्दाची दररोज एक स्लाइड यायची. ठीक आहे, चालन आपण करू ते एक तयार करण्याचा प्रयत्न करू दररोज त्याच्यामध्ये द्यायला काही एवढं विशेष नाही आहे. करू आपण. आता बघा या ठिकाणी काय आहेत मराठीतील प्रथम. आता मराठीतील प्रथम काय काय बघा, मराठी भाषेतील वृत्तपत्र सगळ्यात पहिले कोणतं आहे तर दर्पण. काय आहे दर्पण आहे, दर्पण. ठीक आहे दर्पण.
हे लक्षात ठेवायचंय. दर्पण ते कोण आहे? बाळशास्त्री जांभेकर यांचं ते आहे. त्यांनी ते सुरू केलं होतं सगळ्यात पहिलं वृत्तपत्र. त्यानंतर मराठीतील दिसतंय ना या ठिकाणी बघा, थोड्याला मोठं करू वाटलं सर. बघा या ठिकाणी काय आहे, तर आपण काय करू, हे जे आहेत याला थोडस मोठं करूयात म्हणजे तुम्हाला थोडं दिसलं चांगलं आणखीन. ठीक आहे, बघा मराठीतील प्रथम ना. आता बघा या ठिकाणी दिसतं सगळ्यांना बरोबर? ओके. हा, आता या ठिकाणी मराठीतील प्रथम आहे, तर मराठीतील पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे? दर्पण आहे, बाळशास्त्री जांभेकर यांचं ते आहे. मराठीतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणतं होतं? ज्ञानप्रकाश. कोणतं होतं? ज्ञानप्रकाश. बघा इथं काय आहे, मराठीतील पहिले दैनिक वर्तमानपत्र. दैनिक वर्तमानपत्र इथं काय सांगितलं? मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणतं होतं? दर्पण होतं. आणि पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणतं होतं? ज्ञानप्रकाश. मराठीतील पहिले मासिक दिग्दर्शन म्हणजे महिन्याला जे प्रकाशित केलं जातं दिग्दर्शन, ते कोण होतं? तर ते बाळशास्त्री जांभेकर यांनीच केलं होतं. कधी? 1840 मध्ये. आणि दिग्दर्शन हे काय उत्तर आहे? काय आहे? तर याचं उत्तर आहे. ठीक आहे, दिग्दर्शन. मराठीतील पहिले मासिक दिग्दर्शन. त्यानंतर मराठीतील पहिला ग्रंथ कोणता आहे? सप्तशती हा ग्रंथ. याच्या सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर मराठीतील पहिला शिलालेख कुठं सापडला ते आपण बघितलेलं आहे. आक्षीचा शिलालेख, रायगड, 1012. मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी म्हणल्यानंतर काय सांगायचं? यमुना पर्यटन सांगायचं आहे. सामाजिक कादंबरी बाबा पदमजी. ठीक आहे, बाबा कोण आहेत? पदमजी. त्यानंतर बघा पुढे काय सांगते आपल्याला ते, मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी. आता ऐतिहासिक म्हणलं तर कोणती सांगायची आहे? मोचनगड, ती गुंजेकर यांची जी आहे ती सांगायची आहे आपल्याला. त्यानंतर बघा पुढे बघूयात. ठीक आहे, पुढे बघू. त्यानंतर मराठीतील आद्य ग्रंथ. आता आद्य ग्रंथ कोणता आहे? या ठिकाणी ग्रंथ आहे बरं का इथे. आद्य ग्रंथ कोणता आहे? विवेक सिंधू. ते आत्ताच आपण बघितलं. आद्य ग्रंथ कोण आहे? ते विवेक सिंधू आहे. आणि कोण दाखवला होता? मुकुंद राजांनी दाखवला होता. मराठीतील पहिले गद्य चरित्र कोणतं आहे? लीळा चरित्र. ते कोणाचं आहे? माई भट्ट. ठीक आहे, माई भट्ट. ते आता माई ठीक आहे, माई भट्ट आहे. त्यानंतर मराठीतील पहिला पोवाडा कोणाचा आहे? तर कोणता होता? अफजल खानाचा वध. आणि कोणी दाखवला होता? अगिनदास. कोण दाखवला होता? अगिनदास यांनी. ठीक आहे, मराठीतील पहिला चित्रपट कोणता आहे? संत तुकाराम. कोणता आहे? संत तुकाराम. त्यानंतर बघा मराठीतील पहिले नाटक कोणतं आहे? तर या ठिकाणी सीता स्वयंवर, विष्णुदास भावे. ठीक आहे, विष्णुदास भावे. मराठी साहित्यात पहिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण आहेत? वि स खांडेकर आहे. त्यांना काय ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते पहिले आपले महाराष्ट्रीयन होते. ते कोण होते? वि स खांडेकर. त्यांची ययाती ही कादंबरी जी होती त्याला त्या ठिकाणी काय भेटला होता? तर हा पुरस्कार भेटला होता, ज्ञानपीठ पुरस्कार. त्यानंतर बघा मराठीतील पहिली स्त्री नाटककार कोण होती? सोनाबाई केळकर. पहिली नाटककार म्हणते. आणि त्यानंतर बघा या ठिकाणी मराठीतील पहिली दिसते खाली, ठीक आहे, मराठीतील पहिली स्त्री निबंधकार तो कोण आहे? त्या तर ताराबाई शिंदे. कोण आहे? ताराबाई शिंदे आहे. ठीक आहे, थोडस आपण काय करतो, थोडं पेज मध्ये थोडं ऍडजस्टमेंट करताना थोडस हे करतो कारण थोडस ते हे होतंय. ठीक आहे, असो, ताराबाई शिंदे आहेत, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा आता या ठिकाणी मराठीतील पहिली ग्रामीण कवयित्री कोण? आता ग्रामीण म्हणलं, काय म्हणलेलं आहे? ग्रामीण कवयित्री म्हणलं आहे. तर ग्रामीण कवयित्री कोण आहे? या ठिकाणी बहिणाबाई चौधरी आहेत. त्यानंतर मराठीतील पहिली स्त्री कथाकार. आता कथाकार आहे पण स्त्री आहे, तर स्त्री कथाकार कोण आहे? काशीबाई कानिटकर. ठीक आहे, मराठीतील आद्य कवयित्री कोण आहे? महदंबा. रुपाई म्हणून आहे महदंबा. ठीक आहे, त्यानंतर मराठीतले पहिले व्याकरणकार कोण आहे? हेच त्या ठिकाणी डबल आलं, दादोबा पांडुरंग तरखडकर. ठीक आहे, तरखडकर आहेत. मराठीतले पहिले मुद्रित व्याकरण काय आहे? महाराष्ट्र भाषेचे व्याकरण
ठीक आहे, ते नासी फडके, ठीक आहे, फडके आहेत. मराठीतील प्रथम उपलब्ध वाक्य, मराठीतलं पहिलं उपलब्ध वाक्य कोणतं आहे? श्री चामुंडेराजे करविले, श्री गंगाराजे सुत्ताले करविले. मराठीतील पहिले गीता भाष्य काय आहे? ज्ञानेश्वरी, ठीक आहे. पहिले काय आहे? तर मराठीतील पहिले गीता भाष्य काय आहे? ज्ञानेश्वरी आहे. मराठीतील पहिले प्रवास वर्णन, प्रवास करताना जे आपलं वर्णन करतो आपण ते काय? माझा प्रवास, विष्णू भट गोडसे भटजी यांचं आहे. त्यानंतर मराठीतील पहिले विडंबन काय आहे? संगीत हजामत, काय? संगीत हजामत 1889, ठीक आहे. त्या ठिकाणी मरा तेलंगण. मराठीतील पहिले सामाजिक नाटक कोणतं होतं? याच्यावर बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहे. तृतीय रत्न ते कोणाचं आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले यांचं आहे 1855. त्यानंतर मराठीतील पहिली प्रादेशिक कादंबरी कोणती आहे? पिराजी पाटील यांची आहे, रावी विटेकर, ठीक आहे, पिराजी पाटील म्हणून. मराठीतील भाषांतर स्वरूपातील पहिली कादंबरी ती कोणती आहे? यांत्रिक क्रमण, आणि ते कोण आहे? हरी केशवजी पाठारे. तर या काही गोष्टी आहेत जे मराठीतील पहिले आहे त्या संदर्भातल्या आहे, आणि याच्या सगळ्या प्रश्न विचारलेले आहेत. तर हे सगळं आपला याच्यावर बघा, चामुंडराजे त्याच्यावर विचारलेलं आहे, त्यानंतर व्याकरणकार विचारलेला आहे, त्यानंतर ग्रामीण कवयित्री कोण आहे त्याच्यावर विचारलेला आहे, त्यानंतर मराठीतील पहिले गीता भाष्य काय? ज्ञानेश्वरी आहेत. ते सगळं आपल्या या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघूयात आता पुढचं, मराठी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते. मराठी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण कोण आहेत? तर बघा, नंबर 1 ला आहे इसवी सन 1974 साली विष्णू सकाराम खांडेकर, आणि यांची जी कादंबरी कोणती होती? ययाती. या ययाती कादंबरीसाठी सर्वात प्रथम 1974 साली काय भेटला होता? ज्ञानपीठ पुरस्कार भेटला होता. त्यानंतर इसवी सन 1987 साली विष्णू वामन शिरवाडकर, हे विष्णू सकाराम खांडेकर आणि विष्णू वामन शिरवाडकर, त्याला काय म्हणतो आपण? कुसुमाग्रज म्हणतो. आणि यांचं जे आहे या ठिकाणी राहायला वाटली याची नटराज, ठीक आहे, नटराज, बरोबर आहे का? नाही, नट सम्राट. काय आहे? नट सम्राट ही जी आहे त्यांची, तर त्याच्यासाठी भेटलं होतं त्यांना विष्णू वामन शिरवाडकर यांना, जी ययाती कादंबरी, सॉरी, हे जे नट सम्राट आहे कोण? विष्णू वामन शिरवाडकर यांचं जे लेखन आहे याच्यासाठी त्यांना 1987 काय भेटलं होतं? ज्ञानपीठ पुरस्कार भेटला होता. इसवी सन 2003 मध्ये विदा करंदीकर, गोविंद विनायक करंदीकर यांचं पूर्ण नाव दिलं या ठिकाणी, आणि अष्टदर्शने या सामाजिक, म्हणजे या ठिकाणी काय केलंय? तर अष्टदर्शने जे आहेत, तर अष्टदर्शने हे जे त्यांनी लिखाण केलं होतं त्याच्याबद्दल त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार या ठिकाणी भेटला होता. आणि इसवी सन 2004, ठीक आहे, या ठिकाणी चुकलं, 2004 साली भालचंद्र नेमाडे यांना हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ यासाठी पुरस्कार भेटलेला आहे, ज्ञानपीठ पुरस्कार. हे 4 जे लेखक आहेत हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. तर अशा रीतीनं आपण या ठिकाणी भरपूर काही पाहिलं, काही राहिलं असं. जे पुस्तक आहेत, लेखक आहे, हे आपण नंतर देणार आहोत. फक्त आपण या मराठी भाषे संदर्भात काय काय आता पहिलं आहे ते आपण या ठिकाणी बघत आहोत, ठीक आहे. तर ते आपण या ठिकाणी जवळपास बघितलं. आता उद्या आपण काय करू? जेवढं शिकवलं त्याच्यावर आधारित काही प्रश्न आपण या ठिकाणी तयार करणार आहोत, आणि मग ते प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ, ठीक आहे. तर थांबूयात. धन्यवाद.